नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न मागील पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे। तर चला आपण वेळ वाया न घालवता प्रश्नांचा अभ्यास करू। प्रश्न क्रमांक 1, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली। तर खाली ऑप्शन दिलेले मित्रांनो, तुम्ही ऑप्शन वाचून घ्या आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वॉटसन। तर वॉटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते। तर खाली आपल्याला काही पद्धती दिलेल्या आहेत मित्रांनो ऑप्शनमध्ये, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि योग्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वेक्षण। प्रश्न क्रमांक 3, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना रिकामी जागा प्रकारच्या असतात। तर खाली आपल्याला ऑप्शन दिले मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सृजनात्मक। प्रश्न क्रमांक 4, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडली। तर खाली आपल्याला काही मानसशास्त्रज्ञ दिलेले मित्रांनो, तर ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्ट लेविन। प्रश्न क्रमांक 5, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जड। प्रश्न क्रमांक 6, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो। हे रिकामी जागा या संक्रमणाचे उदाहरण आहे। तर खाली आपल्याला ऑप्शन दिले मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धनसंक्रमण। प्रश्न क्रमांक 7, बालकाच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक खालीलपैकी कोणता? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संस्कृती। प्रश्न क्रमांक 8, अध्ययनातील अवधान प्रक्रियेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? तर खाली आपल्याला काही वैशिष्ट्ये दिले मित्रांनो, ते आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, अवधान ही निवडपूर्ण प्रक्रिया आहे। ऑप्शन 2, अवधानावर आंतरिक व बाह्य बाबींचा परिणाम होतो। ऑप्शन 3, अवधान हा जागृत व्यवस्थेतील मनोव्यापार आहे। ऑप्शन 4, खूप दीर्घ काळापर्यंत एखाद्या बाबीवर अवधान टिकवता येते। तर या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खूप दीर्घ काळापर्यंत एखाद्या बाबीवर अवधान टिकवता येते। प्रश्न क्रमांक 9, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? तर खाली आपल्याला मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्या। ऑप्शन वाचून योग्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रंथी। प्रश्न क्रमांक 10, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर खाली आपल्याला ऑप्शनमध्ये काही मानसशास्त्रज्ञ दिलेले मित्रांनो, ते मानसशास्त्रज्ञ तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गॅरेट। प्रश्न क्रमांक 11, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे। तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रॉस। प्रश्न क्रमांक 12, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही, तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजेच रिकामी जागा होय। तर खाली ऑप्शन दिलेले मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही बघून घ्या। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शारीरिक व मानसिक परिसीमा। प्रश्न क्रमांक 13, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला रिकामी जागा असे म्हणतात। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्या
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था। प्रश्न क्रमांक 14 बालकाची अध्ययनातील तत्परता रिकामी जागाकडे संकेत करते। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, आपण ऑप्शन बघू। पर्याय क्रमांक 1 बालकाचा सर्वसामान्य क्षमता स्तर, पर्याय क्रमांक 2 बालकाची अध्ययन विषयक आवड, पर्याय क्रमांक 3 बालकाचे प्रयत्न प्रमाद, पर्याय क्रमांक 4 बालकावरील दडपण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बालकावरील दडपण। प्रश्न क्रमांक 15 कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच रिकामी जागा होय। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवधान। अशा प्रकारे आज आपण बालमानसशास्त्राचे 15 प्रश्न पाहिलेले आहे मित्रांनो। या 15 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।